नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर मग आज आपल्या मनोकी रसोईचा विषय आहे दूध मोगऱ्याचे दाणे। दूध मोगरा किंवा याला कुलथीचे दाणे सुद्धा म्हणतात। तर हे आमच्या माहेरी खूप जास्त प्रमाणात याचं पीक होते। आमच्या शेतात आधी व्हायच्या। तर आम्ही हे ओले दाणे जेव्हा निघते ना, जसं तुरीचे वगैरे दाणे निघतात, तेव्हा पण आम्ही याची भाजी बनवायचं। तर खूप छान टेस्टी भाजी होते। आपण बेसन लावून वगैरे याचा आळण पण बनवू शकतो किंवा हे वाळल्यानंतर याच्या असे मसाल्याची सुद्धा ही भाजी बनवू शकतो। तर हे खूप छान अशी टेस्टी भाजी होते आणि साध्या बेसिक मसाल्यापासून ही बनल्या जाते आणि त्यानंतर ही खूप महागडी आहेत। जर हे वाळल्या हे दाणे आहेत ना, तर हे बाजारामध्ये 100 रुपये पाव आहे, म्हणजे 400 रुपये किलो हे दाणे आहेत। तर खूप छान अशी टेस्टी ही रेसिपी बनते। तर आपण आज हीच इथे भाजी बनवणार आहे। तर बनवणार तोपर्यंत मनोकी रसोईमध्ये। आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करत राहा। तर चला आपण यासोबतच जाऊया मनोकी रसोईमध्ये आणि बघून घेऊया याच्या लागणारे साहित्य आणि याची रेसिपी। तर बघू शकता याप्रमाणे मी इथे कुलथीचे दाणे घेतलेले आहे। हे वाळलेले दाणे आहे। तर हे दोन प्रकारचे दाणे येत असते। हे जे मी घेतलेले आहे रंगाचे म्हणजे रंगीबिरंगी दाणे आहेत। लाल आणि पांढरा कलर आहेत, काही कथ्था कलर आहेत आणि यामध्ये पूर्ण पांढरे येते। तर पांढऱ्या दाण्यापेक्षा हे दाणे जास्त टेस्टी होते। तर आपण जसा राजमा भिजवतो आणि दिवसभर भिजल्यानंतर 5 ते 7 घंटे भिजल्यानंतर जसं सीट्या लावून घेतो, त्याच प्रकारे इथे पण करायचं आहे आपल्याला। तर मी हे सकाळी साधारणतः 9 वाजता भिजत टाकलेले होते, संध्याकाळी मला करायचं होते म्हणून। आणि त्याआधी आपण याला छान वॉश करून घ्यायचे, धुवून घ्यायचे आहे। कारण मार्केटमधून येतं, कोणाचे हात लागलेले असते, किती जागेवरून ते आलेले असते, म्हणून आपण हायजेनिक पण ठेवणं जरुरी आहे। त्यासाठी मी इथे 2 पाण्याने छान वॉश करून घेतलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याला दिवसभर भिजत ठेवलेले आहे। तर बघू शकता दिवसभर भिजल्यानंतर आपले याची क्वांटिटी डबल झालेली आहे। छोटे दाणे होते, मोठे झाले। त्यानंतर आपण आता इथे कुकरमध्ये थोडं लावून घेऊया, 2 शिट्या होऊ द्यायचं आहे। आणि त्यासोबतच मी इथे मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। कारण की काय, भाजी जेव्हा आपण करतो तर दाणे खाल्ल्यानंतर फिके लागते, तर ते फिके लागायला नको म्हणून आपण थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मी इथे कुकरमध्ये लावून घेतलेलं आहे आणि 2 शिट्या मी काढून घेते। जास्त शिट्या काढायच्या नाही तर एकदम गळून जाईल। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एका कढईमध्ये साधारण 2 कांदे चिरलेले आहे आणि 2 चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 चम्मच लहान चम्मचनी टीस्पूननी चना डाळ घेतलेली आहे आणि धणे घेतलेले आहे सेम क्वांटिटीमध्ये। तर याला आपण छान रंग बदलतपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। आणि बिलकुल बेसिक मसाला इथे आपण वापरत आहे। आणि ते भाजून झाल्यानंतर मी इथे खोबरा किस घेतलेला आहे। खोबरा किस जाड नव्हता म्हणून मी बारीक खोबरा किस घेतलेला आहे। तेजपत्ती घेतलेली आहे, जावित्री घेतलेली आहे, मिरे घेतलेले आहे। जे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला वापरायचं आहे ते तुम्ही मसाले वापरू शकता, नाहीतर आपले जे घरचे साधारण मसाला आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर आपण हे मिक्सरच्या बाउलमध्ये काढून याला छान बारीक करून घेतलेलं आहे। चला तर मग आपण याची कृती बघून घेऊया। तर मी इथे एका गंजामध्ये तेल घेतलेलं आहे आणि तिथे मी कांदा बारीक चिरलेला नाही वापरलेला, पेस्ट वापरलेला आहे कांद्याचा। तर त्याला छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपण शिजवून घेऊया। तर बघू शकता कुकरमधून आपण दाणे काढून घेतलेले आहे एका चाळणीमध्ये, त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण। तर दाबून जर बघितलं तर असे सॉफ्ट झालेले आहे दाणे। तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे शिजवायचं आहे। त्यानंतर मी इथे जो मसाल्याचा पेस्ट बारीक करून घेतलेला आहे तो पेस्ट इथे टाकलेला आहे कांदा शिजून झाल्यानंतर। तर आधी मसाल्याचा पेस्ट टाकला की सर्व तेल ऑब्झर्व करते आणि हळूहळू तेल सुटायला लागते। तर बघा या प्रकारे आपलं तेल पूर्ण सुटून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे टमाटरची प्युरी टाकलेली आहे। तुम्ही बारीक चिरून टाकले तरी चालेल, काही हरकत नाही, पण मी इथे बारीक किसून घेतलेला होता कांदा आणि टमाटरची सुद्धा प्युरी घेतलेली होती। त्यानंतर छान 2 ते 3 मिनिटं त्याला शिजू द्यायचं आहे। आणि त्यानंतर बिलकुल बेसिक मसाले आपले तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, मीठ, चवीपुरतं मीठ, कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, क्रश करून टाकलेली आहे। आणि काय असतं की मसाल्याच्या भाजीमध्ये मला कसुरी मेथीचा फ्लेवर आवडते म्हणून मी आवर्जून टाकते। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि त्यानंतर 2 मिनिटं आपण तो सर्व तिखट वगैरे आपल्या मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। आणि त्यानंतर आपण इथे दाणे टाकून घ्यायचे आहे। दाणे आपले ऑलरेडी शिजून आहे, त्यामुळे खूप जास्त चम्मच लावायचा नाही, नाहीतर दाणे तुटून जातील। आणि बिलकुल 2 ते 3 मिनिटं आपण याला तेलामध्ये होऊ द्यायचे आहे मसाल्यामध्ये।
झाकून ठेवायचे आहे आणि त्यानंतर जे आहे आपण दाणे शिजवून घेतलेले होते कुकरमध्ये, त्यातलं जे पाणी निघालेलं होतं तेच पाणी इथे मी वापरत आहे, कारण या दाण्यामधले जे बी काही पोषक तत्व आहे ते वेस्ट नको व्हायला, म्हणून मी तेच पाणी इथे वापरलेलं आहे। तर आपली इथे भाजी बनवून तयार आहे। 1-2 बॉईल येऊ द्यायचं आणि बंद करायचं आहे, कारण की दाणे आपले ऑलरेडी शिजून आहे। त्यानंतर आपण इथं घरी बनलेला काळा मसाला टाकलेला आहे आणि सांबार टाकलेला आहे। तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी, ग्रेव्ही पण छान घट्ट झालेली आहे, दाणे पण छान दिसते आहे। आणि त्यानंतर आपण आता याला सर्व करू। सर्व तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, भाकरीसोबत, पोळीसोबत, नानसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता, पण मला इथे भातासोबत जास्त आवडते म्हणून मी भात घेतलेला आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन रेसिपी जेव्हा येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येऊन जाईल। तर बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये, अशाच मस्त मस्त आणि झणझणीत रेसिपीसाठी मन्नू की रसोईमध्ये बनवून राहा। यानंतर आपण भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत